श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. 20 फेब्रुवारी परवा म्हणजे गुरुवारी गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. आता प्रकट दिन कसा साजरी करावा त्याबद्दलचीच आज माहिती घेणार आहोत. व्हिडिओ सगळा बघा. माघ वद्य सप्तमी म्हणजे 23 फेब्रुवारी 1878 रोजी बुलढाणा येथे शेगाव गावामध्ये श्री गजानन महाराजांचा पहिल्यांदा दिगंबर अवस्थेत प्रकट दिन झाला. ते कोठून आले, त्यांचा जन्म काय, कुठला आहे, अद्यापही कोणाला माहिती नाही. आता गजानन महाराज म्हटलं तर अतिशय महान संत होते. त्यांनी त्यांच्या प्रेमाने, त्यांच्या चांगुलपणाने लोकांना अध्यात्माची गोडी दाखवली. त्याचबरोबर गजानन महाराजांनी लाखो करोड लीला सुद्धा केल्या. आजही काही महाराष्ट्रात संपूर्ण जग गजानन महाराजांचे भक्त परिवार आहे. गजानन महाराजांना श्री सुद्धा म्हणतात. गणगण गणात होते हा अतिशय सुंदर असा मंत्र त्यांनी भक्तांसाठी दिला आणि ते स्वतः सुद्धा अखंड या मंत्र जप करत होते. गजानन महाराज अतिशय दयाळू, साधे भोळे होते. त्यांच्या लीला आपण ऐकत असतो. त्यांच्या विजय ग्रंथाचं पारायण करत असतो. याच्यातली सगळी माहिती आहे. बऱ्याच घरात 7 दिवसाचं बघा त्यांचं पारायण चालू असेल. 1 दिवसाचं पारायण करतात, कोणी 3 दिवसाचं करतात. आपल्या घरात तुमच्याकडे जर फोटो असेल तर आवर्जून बघा त्या फोटोची पूजा करायची आहे. गजानन महाराजांच्या जी काही बघा प्रकट दिनांची जी काही कथा आहे त्या पद्धतीने महाराज प्रकट झाले होते. त्यांनी कोणाच्याही पोटी जन्म घेतला नाही. त्याचप्रमाणे गजानन महाराज पण आहेत, हे सुद्धा प्रकट झाले होते. ते कुठून आले, काय आले, कोणालाही माहिती नाही. या संदर्भाची छोटीशी कथा आहे, आपण बघूया. श्री गजानन महाराज तेलंगी ब्राह्मण असण्याचे विरुधुराजू रामराजू नावाच्या लेखकाने आंध्रा इग्लू नावाच्या पुस्तकात लिहिलेले आहे. गजानन महाराज रूढी, परमहंस, संन्यासी, जीवनमुक्त असे महान संत होते. गण गण गणात होते हे त्यांनी दिलेला मंत्र. आता आपण बघा गजानन महाराजांच्या प्रकट दिनाची कहाणी ऐकूया. वराड प्रांतात खामगाव तालुक्यात शेगाव नावाचं एक गाव आहे. या दिवशी शेगाव गावात पातुरकरांच्या घरी मुलांची ऋतुशांती होती. घरात जेवणाच्या पंक्ती उठत होत्या. उष्ट्या पत्रवळ्या उखिंड्यावर टाकल्या जात होत्या. दुपारची वेळ होती. अचानक एक तेजस्विनी तरुण तेथे अवतरला. पत्रवळ्यातील अन्न खाऊ लागला. त्याच्या अंगावर वस्त्र देखील नव्हते. त्याच्याजवळ पिण्यासाठी पाणी, एक तुंब मातीची चिलीम होती. चेहऱ्यावर समाधान शांती होती. ते कुठले तरी तंद्रीत होते. त्याचवेळी रस्त्यावरून बंकटलाल अगरवाल, दामोदरपंत कुलकर्णी जात होते. त्यांचं लक्ष त्या तरुणाकडे गेलं. त्यांना बघून हा कोणी विक्षिप्त असावा असं त्यांना वाटलं. पण त्या तरुणाची मुद्रा बघून हे कोणीतरी साधू पुरुष असावा असं देखील त्यांना वाटलं. कदाचित त्याला भूक लागलेली असणार असं बंकटलालला वाटलं. त्यांनी परतूरकरांकडून पंचपक्वान्न भरलेलं ताट आणून ते तरुणांच्या समोर आणून ठेवले आणि त्याला खाण्याचा आग्रह केला. त्या तरुणाने सर्व पक्वाने एकत्र करून खाल्ले. नंतर जनावरांसाठी भरून ठेवलेले पाणी पिऊ लागला. ते बघताच दामोदरपंत कुलकर्णी म्हणाले, पाणी घाण आहे, पिऊ नका. यावर तो तरुण म्हणाला, घाण व स्वच्छ पाणी दोन्हीही सारखेच आहेत. उष्टे, उरकटे व पंचपक्वाने दोन्हीही एकच आहे. सर्व सृष्टीमध्ये परमेश्वर आहे. घाण पाणी म्हणजे परमेश्वर, स्वच्छ पाणी म्हणजे परमेश्वर. पिणाराही त्याहून वेगळा नाही, म्हणजेच तोही परमेश्वरच आहे. हे ऐकताच बंकटलालांना खात्री पटली. हा कोणी विराग्य साधू पुरुष आहे. ते दोघे त्या तरुणाचे पाय धरण्यास धावले. तोवर तो अदृश्य झाला. हे साधू पुरुष दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात श्री गजानन महाराज होय. हे त्या दिवशी शेगावात अवतरले. तो दिवस शके 1800 मधील माघ वद्य सप्तमी आहे. आता गुरुवारी नित्यनेमाची सेवा करून, सकाळी लवकर उठून देवपूजा करून, जर तुमच्या घरात शेगावच्या महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल, अर्थात स्वच्छ करावी. मूर्तीवर अभिषेक करावा. मूर्तीवर अभिषेक करताना पुरुष सूक्त पठण करावं. फोटो असेल तर तसाच ठेवा. फोटोला गंध लावायचा आहे. तेलाचा तुपाचा दिवा लावायचा आहे. ज्यांना महाराजांचे आत्मचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर एका दिवसाचं करू शकता. अगदी 1.5 ते 2 तासाचा ग्रंथ आहे. 21 अध्यायाचा आहे.
तुम्ही तो करत असाल तर बऱ्याच घरात प्रकट दिनाच्या दिवशी त्याची ग्रंथाची सांगता येते, भंडारा केला जातो. तुम्हालाही बघा करणं शक्य होत नाही तर तुम्ही दिवसभरात गणगणगणात भोते अखंड या मंत्राचा मंत्रजप करू शकता. तुमच्या जवळपास जर मंदिर असेल तर मंदिरात जाऊन आवर्जून जावा, दर्शन घ्या. कोणाच्या घरी जर कार्यक्रम असेल तर बऱ्याच घरात या दिवशी बघा कार्यक्रम केला जातो, भक्तांना बोलवलं जातं, नैवेद्य दाखवला जातो, अन्नदान केलं जातं. तुम्हाला जर बघा कोणी बोलवलं तर आवर्जून जा. गजानन महाराज अतिशय साधे होते, खूप साधे भोळे होते. तेव्हा त्यांच्या कथा ऐकत असतो, त्यांच्या संदर्भात जी काही आपण सिरियल बघत असतो, इतके भोळे व्यक्ती त्यांनी बघा प्राणीमात्रांवर कधीही भेदभाव केला नाही, सगळ्यांना समान वागणूक दिली. श्री गजानन महाराज यांचा आवडतीचा नैवेद्य तो सुद्धा बघा इतका साधा आहे की एवढे श्री साधे होते. तर त्यांना आवडतीचा नैवेद्य म्हणजे पिठलं तर आणि भाकरी. तुम्ही कुठलीही भाकरी करू शकता आणि कांदा आणि ठेचा. तर तुम्ही मोतीचूरचा लाडू किंवा तुम्ही बघा शिरा हे तुम्ही दाखवू शकता. तर तुम्ही नैवेद्य सकाळी दाखवा किंवा संध्याकाळी दाखवा, तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही दाखवू शकता. ज्यांच्याकडे फोटो नाही आहे तर महाराजांना तुम्ही नैवेद्य दाखवला, घरात दाखवला तरी चालेल. या दिवशी बघा जमेल तेवढं तुम्ही अन्नदान करण्याचा प्रयत्न करा. तर श्री जेव्हा बघा त्यांच्या काळी होते त्यांनी तेच सांगितलं की प्राणीमात्रांना तुम्ही खाऊ घाला, त्यांना अन्नदान करा, त्यांनी दान धर्म करा. एखाद्या जीवाला खाऊ घातला असताना नक्कीच आपल्या मनोकामना पूर्ण होतातच. एका शुभ दिनी जर तुम्ही नामस्मरण केलं, कुठल्याही देवाचं जेव्हा सणवार असतात नामस्मरण करतात तेव्हा खूप जास्त आपल्याला फायदा होतो. ज्यांना काही करणं शक्य होत नाही त्यांचे चरित्र, त्यांचे ग्रंथ श्रवण तरी करावे. तर पठण केला तर अतिशय उत्तम. नाही तर तुम्ही गणगणगणात बोते या मंत्राचा तुम्ही मंत्र जाप केला तरी तुम्हाला खूप चांगला अनुभव बघायला मिळेल. बाकी तुम्हाला जास्त काही करायचं नाही. तर या दिवशी बघा एखाद्या गरीबाला दान धर्म करा. एखाद्या गरीबाला अन्नदान केलं तर अतिशय उत्तम. काय माहिती कोणाच्या रूपात येऊन श्री स्वतःच तुमच्या घरातले अन्न ग्रहण करेल, म्हणून गरीबाला दान करा. श्री ही बघा खूप मोठे संत होते. आजही संपूर्ण जगभरात कुठे शिस्त असेल तर ती शेगावला बघायला मिळेल. जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातले जर असाल तर तुम्हाला नव्याने काही सांगायची गरज नाही. शेगावला जात असला तर वारंवार बघत असतात की तिथली बघा स्वच्छता, तिथले काम करण्याची पद्धत जगातच भारी आहे, कुठेच नाही आहे एवढं शेगावला आहे. शेगावच्या जर जवळ असाल तर तुम्ही बघा भाग्यवान आहात. ही सगळी देवाचीच कृपा आहे. अतिशय साध्या पद्धतीने साजरी करायची आहे. पिवळं फूल जर भेटलं तर तुम्हाला श्रींना अर्पण करायचं आहे. तर तुम्हाला दान धर्म करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.